त्यातल्या त्याचे व्हिडिओ आहे, त्याच्या टीव्हीला पेपरला बातम्या आहे. कारण जिथं जिथं वाद झाला, जिथं जिथं पुतळ्याला अडवणूक झाली, त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आम्ही पुतळे बसवणारे लोक आहे. परंतु आम्हाला खरं पाहिजे, ते कोणीही असो, सख्खा घरातला भाऊ असला आणि तो चुकीचा असला तर आम्ही त्याला चुकीचा म्हणणार आहे. त्यामुळं काल जे प्रकरण झालं परवा, ते त्या ठिकाणी सत्य काय ते खऱ्या अर्थानं तपासलं पाहिजे. आपणही तिथं होतात, पण काय होतं की बऱ्याच ठिकाणी मॉबच्या दबावाखाली, लोकांच्या समुदायाच्या दबावाखाली आपल्याला काही गोष्टी बोलता येत नाही. ते आम्ही समजू शकतो. सत्य सगळं आपल्याला माहीत आहे. आपण आपल्या छातीवर हात ठेवून सांगा काय झालं. आणि ह्या चुकीच्या गोष्टीमुळं एका चुकीच्या माणसाला शिक्षा झाली इथपर्यंतचा हा विषय नाही आहे, किंवा त्या गावातल्या 25 चुकीच्या माणसाला शिक्षा झाली इथपर्यंतचा हा विषय नाही आहे. परंतु विषय हा आहे की त्या चुकीच्या विषयामुळं संपूर्ण राज्यात जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाली आहे, धर्मामध्ये तेढ निर्माण झाली आहे, जाती जातीमध्ये भांडणं लागले. आणि छत्रपती शिवरायांची विटंबना करणारे किंवा त्यांना विरोध करणारे लोक काही आहे, अशा पद्धतीचा एक चुकीचा मेसेज चालला आणि तसे व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाले. बरं, जे व्हिडिओ व्हायरल करतात, जे मेसेज टाकतात, त्यांची काही चूक नाही. त्यांच्यापर्यंत जे माहिती गेली त्या आधारावर ते करतात. काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले, त्यांनी ती बाजू घेतली सदर त्या महिलेची किंवा त्या ठिकाणच्या लोकांची. त्यांचाही काही दोष नाही, कारण त्यांनाही सत्यता माहीत नव्हती. जे त्यांच्या कानावर आलं ती बाजू त्यांनी घेतली. परंतु सत्य काय आहे, या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या, या जगातल्या ज्या काही तपास यंत्रणा असतील सर्वोच्च, त्या सगळ्या तपास यंत्रणाच्या आधारावर तिथं तपास करावा आणि दूध का दूध पाणी का पाणी करावं. जर खरं असलं तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही कायदा हातात घेऊन त्याला शिक्षा देऊ. आम्ही कायदा हातात घेऊन त्याला शिक्षा देऊ. आमच्यावर काय गुन्हे लागलेत लागल, पण जर खरं असलं तर. पण खोटं असेल तर मात्र खोटं खपून घेऊ नका. आमची तुम्हाला पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, जे सत्य आहे ते समोर आणा. जे काही CCTV फुटेज असतील, जे काय असतील ते सगळं समोर आणा. जे प्रत्यक्षदर्शी असेल ते समोर आणा. माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आड जाऊन कोणी राजकारण करू नये. हा राजकीय विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आमचं दैवत आहे. त्यांच्यासाठी रक्त सांडायला बसलेलो आपण माणसं आहे. उद्याही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर कोणी वाईट बोलत तर त्याचे हातपाय तोडू इतकी हिंमत आणि धमक ठेवणारे लोक आम्ही आहे. त्यामुळं चुकीची गोष्ट आम्ही खपून घेणार नाही, परंतु सत्य गोष्ट तुम्ही मांडा, सत्य स्वीकारा. त्याच्यासाठी हे निवेदन आहे. आज गावागावात जाऊन अनेक लोक तिथं जाऊन जे काय घरावर दगडं मारतात, हे करतात, त्या सगळ्या लोकांना थांबवा. आम्ही म्हणणार नाही की मराठा समाजाचे लोक आहे, पण जे कोणी असेल, काही लोक दुसरे घुसखोर करतात, संधीचा फायदा घेतात, असे काही लोक असतात जे मुद्दाम समाजात तेढ निर्माण करायचे असते, असे लोक असतात. त्या सगळ्या लोकांना आवर घाला आणि त्यांना गावात जाण्यापासून रोखा. आणि हे चुकीचा जे महिलावर पुरुषावर त्या ठिकाणी अन्याय होतो हे थांबवा, एवढी विनंती करण्यासाठी आज आलो. उद्या आम्ही सविस्तर सगळ्या जाती धर्माचे लोक या मतदारसंघात, या जिल्ह्यात, या राज्यात ज्या लोकांना सत्य आवडतं, सत्य पाहिजे, सत्य स्वीकारतात जे लोक, ते उद्या सगळे लोक आम्ही या ठिकाणी बोललो ते येतील आणि त्यांच्यासमोर आम्ही सत्य त्या ठिकाणी मांडू. आणि या राज्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत सत्य काय ते गेलं पाहिजे हे सांगण्यासाठी आज आम्ही इथं आलो, हे निवेदन घेऊन आलो. उद्याही आम्ही या ठिकाणी सगळेजण येणार आहे. प्रत्येक जाती धर्माचा माणूस येणार आहे. परंतु तोपर्यंत चुकीच्या लोकांवर कारवाई करू नका, योग्य त्या माणसावर कारवाई करा. जर चुकीचीच कारवाई करायचं असेल तर सगळ्यांवरच करा, सगळेच त्याच्यावर, त्या गावावर करा, आमच्यावर करा, सगळ्याच लोकांवर करा. ती मूळ मागणी आहे, आमची मूळ मागणी आहे. त्यामुळे हे निवेदन घ्या. चुकीचे गुन्हे मागे घ्या. उद्या सगळ्या गोष्टीवर बोलू आपण. आता हे निवेदन घ्या. गावात पुरेपूर बंदोबस्त नेमलेला आहे. नाही, पुरेपूर बंदोबस्त आहे साहेब. आता विषय तुम्ही सांगा की त्या दिवशी जरांगे पाटील साहेबांनी म्हणायचा विषय की जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं की या पद्धतीचे कलम लावा. ऐका ना दादा, तुम्ही बोला नंतर. या पद्धतीचे कलम लावा, त्या पद्धतीचे कलम तुमच्या खात्याकडून लावणं सुरू आहे. आणि एखादा माणूस ज्याला कायद्याचा किंवा त्या गृह खात्याचा किंवा तुमच्या पोलीस खात्याचा किंवा SP साहेबाचे अधिकार कोणीही दिलेले नाही, परंतु ते सांगतात की याच्यावर पोस्ट लावा, या पोरीचं अपहरण झालं, हे पोरीचं अपहरण काय झालं हे तपासायला कोणी तयार. कुठलीही अथॉरिटी नसताना त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं पोलीस प्रशासन हे त्या लोकांवर गुन्हे दाखल करत आहे. आणि जे गुन्हेगाराची यादी आहे ती गुन्हा घडलाच नाही, परंतु 150-200वर तो आकडा वाढवण्याचा. आज 50ची यादी तयार झाली, उद्या 100ची यादी तयार होईल. आपण गावाला जर पकडायचं असेल, तुमचे निकष हे डोळ्यानं पाहणारा किंवा तिथं असणाऱ्याचे जर निकष कायद्यात असेल साहेब, तर पूर्ण गाव जे 800,000 लोक वस्तीचं जे गाव आहे, त्या आमची प्रामाणिक आमची मागणी आहे की या एकूणच्या एक माणूस जर त्या घटनेला ती घटना खोटी करून जर खरी दाखवायची असेल
आणि ती जर खरी म्हणायची असेल तर गावकरी त्या घटनेशी कुठलाही संबंध नसताना गावकऱ्याला जर जबाबदार धरण्यात येत असेल तर आमचं म्हणणं आहे त्या गावात असलेली पूर्ण लोकसंख्या ही गुन्हेगार आहे आणि त्या सर्व लोकांवर गुन्हे दाखल करावे. निवडून 5, 50, 100 लोकांवर कोणाच्या आदेशानं हेतू पुरस्कार राजकीय द्वेषातून हे गुन्हे दाखल होणे पूर्णच्या पूर्ण आमचे महिला असतील, आमचे बालक असतील, आमचे म्हातारे माणसं असतील, आमचे तरुण पोर असतील, या लोकांवर रितसर गुन्हे दाखल करा अशी आमची मागणी आहे. त्याचं कारणच हे की आता पूर्ण गावच आरोपीच्या पिंजऱ्यात बसवलंय तर मग आता सर्वच घ्या, कोणताही हे करू नका, कोणाची हायगे आम्ही याच्यात बाबतीत करू नका, सर्वांनाच पकडा आता. आणि MILची तयारी आहे, महिला तयारी. तुम्हाला जर वाटत असेल साहेब काही करायचं तर आम्हाला सगळ्या यायचं, आम्हाला आमच्यावर आरोप टाका की बाबा हे करा, कारण कसं हे बरोबर नाही ना. ऐका डॉक्टर साहेब, जर यांच्याकडून चिखल्याचं संरक्षण होत नसेल ना तर सर्व वंजारी बांधवले त्या चिखल्याचं सगळ्या समाजात काय सगळ्याच जातीचं करणार. निवेदन द्या. चला निवेदन दिलं, चला चला घ्या. एक मिनिट साहेब बोलले, एक मिनिट. कायदेशीर मार्गाने योग्य तपास आम्ही करू, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई. बाबा विनाकारण तुम्ही साहेब, यादी- करू नका साहेब. यादी वाढायला. कोणी नाव सांगायला लागलं 300 नाव झाले यादी दिली म्हणजे तो आरोपी झाला. आता तुम्हाला सांगतो, पाटील साहेबाला त्या ठिकाणून काढलं का? पाटील साहेबाला सत्य माहिती आहे, नाही तो विषय आमच्यापर्यंत आलं सगळं. तुम्हाला सत्य बोलू दिलं जात नाही. जाईल कोण? पोलीस डिपार्टमेंट हजर असताना खोटे गुन्हे दाखल करायचे तुम्हाला भाग पाडलं आणि ह्या प्रत्यक्ष म्हणजे तुम्ही फिर्यादी खरे त्याचे. जाऊ दे, आता उद्या बोलू त्या विषयावर. आज आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. खरं सांगते सर, याच्यात काहीच तथ्य नाहीये. बरं बघा, फक्त हे ना काय केलं तपास ताई मी सांगतो, तपास हा निपक्षपाती ते होईल सर. ऐका सर, कायद्याच्या चौकटीत राहून सुद्धा नाही. पण तोपर्यंत मेसेज चुकीचा चालला ना राज्यात. धमक्या दिल्या, काय काय करू, याच्या गाड्या फोडल्या सगळ्या आलं, तेल कोण आलं तुम्ही एक त्याच्या घरावर दगड मारण्यात पण आले. आज रात्रीचं प्रोटेक्शन आमचं कोण करणार? माझी मला घरी राहत नाही. हा? सर मी काय म्हणते, आज आमचं प्रोटेक्शन आहे का काही? ठरवून ह्या गावामध्ये बाहेर गावातून गाडीचे भाड्याचे पैसे देऊन त्याला खर्चाला पैसे देऊन त्या गावामध्ये लोपाटून चालू आहे सध्या. डायरेक्ट पुण्यापासून लोक येऊन राहिले. ठरवून चालू आहे ते सगळं. दृष्टीने केला म्हणजे चला त्याच्यावर कारवाई करा, फक्त नीट घ्या. यांना संध्याकाळी या महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे. आमची मागणी आहे, साहेब किंवा उच्चस्तरीय जी CBI जगातली कुठली संस्था लावा. सदर महिलेचे तुम्ही देशातली नका लावू. त्यांनी कोण्या CCTV कोणत्या व्हिडिओत जर कोणी दिसलं तर आम्ही कायदेशीर त्याला काय जे व्हायचं ते. तपास पण विनाकारण कुठे जे ताब्यात त्याच्यात नाही घेतले का? त्याच्यावर सगळं ताब्यात घेतलंय आम्ही, सगळं कुठे कायदेशीर ताब्यात तपास घेतलेलं? होत आहे. सगळं तपास होत आहे. ओके ठीक आहे, चला पक्का न्याय देऊ, उद्या आपण ठरवू. याच्यानंतर सर काय होईल तर उद्या आपण त्याच्यावर ठरवू भूमिका. शांततेचा सगळ्याला एक विनंती आहे, सगळे शांततेनं घरी जायचं, शांततेने यायचं. उद्या सुद्धा शांततेने या, शांततेने जा. कुठल्याही चुकीच्या घोषणा देऊ नका, कुठल्याही समाजविरोधी एखाद्या घोषणा देऊ नका. आपण सगळ्या जाती धर्माला मानणारे लोक आहे, सगळ्या महापुरुषाला मानणारे लोक आहे. त्यामुळे आपल्याकडून एकही चूक होऊ देता कामा नये, एकही चूक आपल्याकडून होऊ देता कामा नये. आपण कुठल्याच्या जाती धर्माच्या विरोधात नाही, आपण सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारे लोक आहे. सर्वप्रथम तुमच्या गावात जी घटना घडली, नेमकं कशा कशा पद्धतीने घटना घडत गेल्या आणि त्याचं कारण काय थोडं सांगा. साहेब, आम्ही पुतळे तुमचा परिचय द्या पहिल्यांदा, तुम्ही कोणत्या गावातल्या. ज्योती संजय मुंडे, गाव चिखला. अच्छा. तर आमचं तिथं घटना म्हणजे अशी भांडण म्हणून वैयक्तिक कारण आमचं भांडणाचं नव्हतंच. आधी पुतळा मांडला, 15 दिवस झाले. आम्हाला वंजारी समाजाला काही माहीत नाही. आणला मांडला, आम्हाला काही घेणं नाही देणं नाही. त्याला सांगितलं की पुतळा कधी तिथं म्हणजे मांडला नेमका, मांडला गेला आम्हाला काहीच माहीत नाही साहेब. किती दिवसापूर्वी? 15 दिवस झाले का 1 महिना झाले. आम्हाला 3 जानेवारीला मांडला तो, तर आम्हाला काही माहीत नाही. आमच्या शेजारचा आजोबा वारले होते, आम्ही तिथं बसेल होतो, आम्हाला काही माहीत नाही. आम्ही बाजूला तिसऱ्या दिवशी पाहिला मांडला. आम्हाला आमच्या वंजारी समाजाच्या माणसाने कोणच आक्षेप घेतला नाही की त्याची विटंबना करू, त्याला मारू, त्याला हाणू, त्याला इथून उचलू. कोणी कोणाला म्हणलं नाही, कोणी कोणाकडे गेलं नाही. पुतळा जो तिथं मांडण्यात आला तो संपूर्ण गावाच्या इनी मांडण्यात आला या तो ग्रामपंचायतच्या कशाच्या यानं नाही, आम्हाला काही
काही माहित नाही पुतळा कसा आणला कसा मांडला त्याचा तुम्ही गावात राहता ना नेमकं आणला आणि तिथं मांडून दिला. रात्रीला मांडला ना, आणला मांडून दिला. आम्हाला काय घरात झोपेत असल्यावर आम्हाला काय पण आम्ही 15 दिवस झाले त्याला. दुसऱ्या दिवशी बघितला आम्ही तिथंच आमच्या माणसाने मांडला आम्हाला काही नाही. पण 4-2 लोक म्हणजे बांध्या गावाचं म्हणणं कसं झालं की बुवा इथं मधात मांडल्यापेक्षा बाजूला मांडा, एका साईडला घ्या. ग्रामपंचायत तुझं पुतळा मांडला ते ठिकाण परिसर नेमका कोणता होता तो? सार्वजनिक आहे, सार्वजनिक आहे, पण तिथं नाही, म्हणजे तिथं मराठी शाळा आहे का ग्राउंड आहे? तिथं अडचण नेमकी काय आहे? तिथं अंगणवाडी आहे. बरं. अंगणवाडी आहे. तिथं गोरगरिबाचे लग्न होते, कुंक होते, आमचे कुंकू टिळे होते तिथं. म्हणजे एकमेव म्हणजे कीर्तनाचा भजनाचा कार्यक्रम तिथं होतो. देवाचा कीर्तन आमचा सप्ताह असतो. तिथं बंदी मंडळी व्यवस्थित बसती. पुन्हा तिथं जानूशाचं घर चांगलं आहे आमचं. तिथं पाण्याची व्यवस्था चांगली म्हणून आमचा तिथं विरोध कोणता आला की बाबा मधात न मांडता तुम्ही एका साईडला ग्रामपंचायतमध्ये घ्या, इकडं आपल्या कानाकोपऱ्यात घ्या एखाद्या, असं त्याचं म्हणणं आलं. तर त्यावरून त्याचं राजकारण म्हणजे पुतळ्याचं भांडणच नाही आहे. 1 मिनटं म्हणजे आमच्या गावात पुतळा आवडतो आणि आमच्या गावात पाहिल्यापासून शिवाजी महाराजाची जयंती करते, आम्ही वर्गणी देतो, सगळं करतो आम्ही. आमचे माणसं जाते त्या याला तिथं वर्गणी घेऊन, स्वयंपाक पाण्यात सगळे समोर राहते. आमच्या गावात मराठ्याचं याचं काहीच नाही. पण ह्या ताईन कसं लावलं कसं केलं ती सुरुवात कशी झाली ते सांगा जरा त्या ताईंची. तिथं ते आता होईल होतं सगळे. आम्ही काही तिथं याच्यात नव्हतो, भांडणातच नव्हतो आम्ही. तिथं भांडणात आम्ही नव्हतो, कोणी भांडेन म्हणून नव्हतंच तिथं साहेब. फक्त हे कसं झालं ते मांडला, गावचे लोक जमा झाले, राजकारणाचं आले तिथं, एकूण एकायचे त्याच्या घोषणा झाल्या म्हणून आमची मंडळी तिथं जमली तर त्याईनंच आमच्या मंडळीवर अटॅक केला. आमच्या मंडळी भांडण म्हणून केलंच नाही आणि भांडणाल म्हणून गेलेच नव्हते. आमचे मालक तर तिथंच नव्हते. का केला नेमकं तुम्ही? काही त्याला बोलले होते का? बोललोच नाही, शब्दही बोललो नाही की शिवागाळ केली नाही की बाई तुम्ही असे कहून तसे कहून, त्याला शब्दही बोललो नाही, काहीच नाही. आमचे लोक फक्त हे कहून गेला म्हणून तो गेला, तो कहून गेला ह्यो गेला. आणि माणसं आमचे गेले म्हणून आम्ही म्हणलं की कहून गेले माणसं म्हणून आम्ही चला बाबा घराला, कशाला रिकामे. आणि आमच्या माणसानं कोणी म्हणलं नाही की इथं मांडू नको का काहीच करू नको, काही बोललो नाही. मदत याची आमची अजूनही मदत आहे आमची. आम्ही शिवाजी महाराजाच्या विरोधातले लोक नाही, आम्ही अजूनही मदत करणारे आणि आमचेही शिवाजी महाराज त्याचेच नाही, आमचा देव आहे तो. आम्ही वंजारी म्हणजे आम्ही का अशी थोडे देव सर्वांचाच आहे तो का म्हणते का नाही शिवाजी महाराजाचे गोपीनाथ मुंडे आमचे अशी तक नाही ना. आमचा शिवाजी महाराजाचा आधी महाराष्ट्रात फोटो आहे ना, आमच्या घरात फोटो आहे स्वतः शिवाजी महाराजाचे. आमच्या लेकराला बक्षीस मिळालेले आणलेले आम्ही, आमच्या घरात फोटो आहे महाराजाचे. आम्हाला तुमचं म्हणणं काय नेमकं आता? आम्हाला काहीच म्हणणं नाही. आमची बाहेर गावच्या लोकांनी नेऊन आमच्या सरपंचाला न्याय द्यावा. आमच्या सरपंचानं काहीच केलं नाही. आमच्या माणसाला न्याय द्यावा. आमचे 19-20 माणसं आमची माणसं जमा करून घेतले. याच्यातला एकही माणूस तिथं नव्हता. तुम्ही फुटेजमध्ये पहा आमचा एवढे माणसं त्याच्यात नेऊन घातले जेलमध्ये, त्याच्यातला एकही माणूस. जो एक सगळ्यात महत्त्वाचा विषय जे सोशल मीडियावर जे त्या ताईचे जे कपडे वगैरे निघतात त्याचं कारण काय नेमकं? कपडे फाडे कोणच नाही ना. आम्ही तिथं कपडे फाडताना कोणीच नव्हतं साहेब. आमचे माणसं नव्हते, आमच्या महिला कोणीही नव्हतं तिथं साहेब. आमचे तुम्ही पहा, आम्ही ती व्हिडिओ पहा तुम्ही, त्याच्यानंतर आम्हाला ती एक साईड बसेल ते स्वतः कपडे आपण सगळ्यांचे 2-2 शब्द पुढे या थोडं. ताई तुमचं नाव काय व तुम्ही राहायला कुठे नेमके? माझं नाव स्वाती समाधान नागरे, मी राहायला चिखला. बरं, नेमकं हे प्रकरण जे आहे तुम्हाला काय वाटतं नेमकं हे प्रकरण कसं घडलेलं आहे? तुम्ही तर त्या गावात राहत्या, जरा सांगा जरा. आमच्या घराजवळच मंदिर आहे, थोडंसंच अंतर मंदिर आहे. तिथं एकदम घोषणाबाजी चालू झाली म्हणून आम्ही बाहेर आलो की काय झालं काय नाही म्हणून. त्यावेळेस आमचे सरपंच नंतर घोषणा कोण देत होतो आणि काय देत होतं? घोषणा देत होते म्हणजे सरपंचावरच घोषणा देत होते. पहिले त्यानं काय केलं, शिवाजी महाराजावर घोषणा दिल्या. त्यावेळेस लोक सगळे मंदिरात, शिवजयंतीच्या दिवशी का? नाही दुसऱ्या दिवशी. बरं, हां. सगळेजण मग मंदिराकडे गेले की घोषणाबाजी चालू झाली हे पाहिलं म्हणून गेले. अगोदर घोषणा कशाच दिल्या? शिवाजी महाराजाच्या दिल्या होत्या. आणि त्याच्यानंतर त्यानं काय केलं म्हणजे त्या बाया नाही का, आता पण त्याचा एक व्हिडिओ व्हायरल काय होईल, ती बाई स्वतः आज परत तुम्ही व्हिडिओ पहा, ती बाई माणसाच्या अंगावर पळती. तिला सरपंचानं काहीही केलेलं नाही. आणि नंतर सरपंचावर शिवेन आज पण आमच्या गावात नाही का. घोषणा झाल्यानंतर काय झालं आता घटनाक्रम सांगा ना मला. घोषणा झाल्यानंतर नाही का म्हणजे सरपंच अगोदर त्यांनी शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या, नंतर पुढे काय झालं? शिवाजी महाराजाच्या घोषणा दिल्या, त्यानंतर ना सगळं वातावरण सगळे शांत होते. पण त्याला मुद्दामून भांडण करायचं होतं. आणि ते काय करू लागले, आम्ही मराठी समाजाच्या महिला म्हणजे आम्ही सगळ्या महिला एकीकडे बसलो होतो, त्या पलीकडून होत्या. आम्ही शिवजयंती पाहायला म्हणजे तिथं घोषणाबाजी चालली होती, जातीभेद नव्हता, आम्ही पाहायसाठी गेलो होतो. म्हणजे सगळ्या महिला नाही का त्या समोर बसल्या होत्या, सगळ्या जणी पुढे बसल्या होत्या ना. आपल्या इकडच्या महिला ज्या आल्या ना, ज्या पहिले पुढे बसल्या होत्या त्याच्या घरच्या, ते त्या बाकीच्या महिला आल्या त्या मागून बसल्या होत्या.
पाहायसाठी बसल्या होत्या आणि त्याच्या मनात काय राजकारण होतं काय नाही कोणालाच काय त्यावेळेस काही कार्यक्रम होता का तिथं? कळलं. नाही कार्यक्रम नव्हता. मग तुम्ही जमले का होते नेमके? तिथं घोषणाबाजी चालू होती म्हणून सगळे जमले होते. त्याच्या घोषणाबाजी चालू होती. आवडते ना समजायचे. या माझं नाव ज्योती रमेश काकड. मी राहायला चिखला त्यांची भावचे बोलते. त्याचं म्हणणं आहे की बायान धरलं बायान वडं याच्यात आमच्या बायान धरलं नाही वडं नाही. त्यांच्या बाया तिथं होत्या काही आमच्या 2-3 बाया तिथं गेल्या म्हणून आम्ही सगळ्या महिला आलो आणि दर्शनाला आलो होतो. शिवाजी महाराजाचं हो दर्शन का आपल्या महादेवाचं दर्शन हो. मोबाईल सायलेंट करा. महादेवाचं दर्शन हो म्हणून आम्ही तिथं महिला जमलो होतो. पण अशा पुरुषांच्या मागं राहताच आमच्या तिथं फोटो आहे आमचे व्हिडिओ म्हणजे CCTV कॅमेरे आहेत. ते कॅमेरे आहेत ते माणसाच्या मागं बसेली ती आणि पण ते कपडे असे फाडून गिडून बसेली आणि एकदमच बसणं आणि माणसाला एकेका माणसाला धक्का मारून बायाकडे जाणं हे तिनं कृत्य करेल. मग बायाच्या मनात तेच आलं की आपण तिला धरावं कारण ही माणसात गेली की हे प्रकरण तुम्ही माणसात गेली की हे प्रकरण वाढतं म्हणून बायानं तिला थोडं अलीकडं आणलं. तिनं अलीकडं आणलं तर त्यानं आरोप लावला की बायानं मला मारलं. अच्छा ते 2 मिनिट तुम्ही बायानं धरलं माणसानं मारलं असा आरोप आला. पोरांचा व्हिडिओ काढून घेतले त्या म्हणून इथली पेटले. या ना इकडे या तुम्ही पण या 2 मिनिटं या. आमच्या बायाला चालल्या जायला वयस्कर बाया होत्या. तुम्ही पहिल्यांदा तुम्ही त्या गावात राहता का आणि तुमचं नाव सांगा. आम्ही तिथं काकड चिखला नाव सरस्वती ज्ञानदेव नागरी गाव. एकदम शांततेत सांगा घटनाक्रम. आम्ही का नाही जिथं हे आमच्या गावातले लोक 50 लोक आणि ते साहेब आले तेव्हा तिथं गेलो. मग एका म्हातारी का गेले तिथं नेमकं काय होतं तिथं? ते काय म्हणून दर्शनाला ती म्हातारी काय म्हणे माझ्या पोराचे लग्न करावं लागते इथं आमच्या नाताचे साहेब तुम्ही काय करायले 15 दिवस झाले पुतळा मांडला. आमचं पुतळ्याबद्दल काहीच म्हणणं नाही फक्त हे पुतळा तुम्ही कडील मांडा. कोण म्हटलं असं? ती म्हातारी म्हणली होती साहेब आलं. कोण म्हातारी पण ही? आहे ती म्हातारी आमच्या गावात नाही पण कासाबाई सोन्नी. बरं सरपंचाचा त्यांचा काय संबंध आहे का? हा सरपंचाचा तिचं काही संबंध नाही. साहेबाला म्हणली पोलीस आलं. बरं. पोलीस म्हणे करू आजी आम्ही तुम्ही दारी जा. बरं. मग आम्ही समजा दारी राहिलो. मग दारी आलो बंद्या महिला आल्या त्याच्या महिला आल्या त्या बाईला सरपंच काय म्हणे बाळ तुला आम्ही जागा देतो आमच्या जागा इथं आखली. तो साहेब आला तो लोणारचा साहेब म्हणे इथं जागा आखली टाळी झाली बंद झालं आणि म्हणे मग इथं मांडायचं तर म्हणे मग उचलून आणायचं उचलून तर उचलून आणू देईन. आणि मग साहेब काय म्हणले जा इथून तुम्ही बंद्या जा इथून तुम्ही बंद्या आम्ही करतो आणि आम्ही केल्याच्या नंतर त्यानं असं केलं त्या बाईनं हातानं कपडे फाडले. आम्ही काहीच केलं नाही कोणाच बाईला काही त्यावेळेस तुम्ही तिथं होते का? आमच्या महिलांना त्यांना बाहेर काढून दिलं आणि त्याला त्यांना काढून दिलं आणि मग त्या 4-5 जणी आल्या आणि त्या आमच्या अंगावर आमचे दागिने आमचे केस हे ओढून आमच्या साड्या गिड्या हे करून आम्हाला मारहाण केली. मारहाण करून मला एवढं म्हणायचं आमचे CCTV कॅमेरे ना ते तुम्ही चेक केले का फोल्डे का हे बघा आधी. 2 मिनिटं. जर फोल्डे असं थोडं मागे चालू आहे ताई 2 मिनिटं इकडे या. मोकळं झालेलं नाहीये. थांबा 2 मिनिटं थांबा ना जरा. तुम्ही का बरं CCTV कॅमेरे आहेत सगळी सुविधा आहे ना सगळ्या सुविधा आहे म्हणा मीडियाची सुविधा आहे म्हणा CCTV कॅमेरे आहे तिथं ते कॅमेरे कुठं काय केले मांडायचं आपल्याला चुकीच थोडंच घ्यायचं. तुम्ही जरा थोडं आरामात घ्या त्याला एकदम आरामात घेतोय आपण फक्त इथं कोणी थांबू नका. मला एवढंच म्हणायचंय तिचे जर कपडे फाडले त्या बाईचे जर कपडे फाडले असले तर तिचे ते आमच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसेल ना ते आता ते सिद्ध होणार 100%. चेक करा. जर ते CCTV कॅमेरा असले तर ठीक नाही तर जर गायब केले तर तुमच्यावर कारवाई होईल. असंच गायब तर काय कोणी होऊ शकत नाही. तिथं मंदिरात 2 मिनिटं तुमचं नाव सांगा आणि तुम्ही त्या गावात राहता का? हो मी त्या गावातच राहते. आता मला आहे ना घटनाक्रम सांगा नेमकं त्या गावात हे पुतळ्याचं जे वातावरण आहे नेमकं काय झालं कसं झालं? पुतळ्याचं काहीच नाही आमच्या मनात कोणताच भेदभाव नाही आमच्या पण आणि सरपंच जरा सरपंचाचं नाव डायरेक्ट तुम्ही समोर घ्या नेमकं सरपंच म्हणजे याला काही राजकीय रंग आहे का नेमकं काय हे कशामुळे होतंय नेमकं हे राजकारणापासूनच हे राजकारणच आहे काही दुसरं काही कारण आहे याला नेमकं शिवाजी पुतळ्याचा काय विषय झाला? पुतळ्याचं काही नाही आमच्या मनात भेदभाव नाही. आम्ही शिवजयंती सालाभरात साजरी करतो सगळेजण जेवायला जातो बुद्ध महार मांग सगळे वंजारी मराठी आमच्या इथं काही भेदभाव नाही. पुतळा काढण्यावरून काय विषय होता असा महाराष्ट्रात होतं का? पुतळा काढला जात होता आणि ती समोर आली आणि ती मधी पडली आणि त्याच्यामुळे ते भानगडी वाढल्या. तसं काहीच नाही पुतळ्याविषयी काही नाही. आमचे दैवत आहे शिवाजी महाराज
आमचे दैवत आहे शिवाजी महाराज. आमचा काही भेदभाव नाही. त्यानं राजकारणाहून हे भांडणं तयार केले. त्या मुलीला पुढं राजकारणात उतरायचं म्हणून हिनं हे सगळं हे एकाचे 2 लावून सगळ्यानं सगळे प्रशासन बोलवले. बरं आता जाऊ द्या, ते झालं. घटनाक्रम कसा घडला त्या दिवशी नेमका आणि अगोदरची पूर्वस्थिती काय होती त्याला कारण? त्याला कारण काहीच नव्हतं. पुतळा तिथं आणला, तो काढावरून काही होतं? नाही काहीच नाही. काढाव म्हणून सगळ्यांनाही तिथंच मांडायचा, नाहीतर ते सरपंच म्हणजे माझ्या दारासमोर ग्रामपंचायतमध्ये मांडू, आपण मोठा घोड्यावर मांडू. तर यायनं त्याचा नाविरोध केला. त्याच्या अंगावर गेले कपडे फाडून स्वतः पळत गेले.